जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव झिरो फॉर एव्हर अकॅडमी. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की जे काही मराठा आरक्षण आहे ते मराठा आरक्षण 10% देण्यात आलेलं आहे आणि पोलीस भरती मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे आणि त्याची फॉर्म भरणी सुरू झालेला आहे 5 मार्च ते 31 मार्चपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे सर्व मुले जे काही मराठा समाज आहे त्यांना 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर ते सर्व मुलं सध्या दुअवस्थेत आहेत की कोणत्या कॅटेगरीमधून नेमका फॉर्म भरावा. एस-सी-बी-सी जे काही 10% आरक्षण भेटलेलं आहे त्यामधून भरावा की EWS मधून भरावा का ओपनमधून भरावा. अशा दुअवस्थेमध्ये सध्या सर्व मुले आहेत. कारण सदावर ते जे काही वकील आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकलेली आहे आणि आज त्याचा जे काही निकाल आलेला आहे तो म्हणजे 12 मार्चपर्यंत याच्यावरती कारवाई आपण करू, असं एकंदरीत उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. म्हणजेच आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही आरक्षणावरती, परंतु याच्यावरती भविष्यामध्ये मुलांना भीती आहे की काय होऊ शकतं का. कारण याच्या अगोदर सुद्धा 2 आरक्षण रद्द झालेले आहेत आणि हे आरक्षण टिकलेलं नाही. तर हे राजकारण जे काही म्हणजे जे काय आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण नेमकं कुठपर्यंत टिकणार आहे. लोकसभेपर्यंत टिकणार आहे का विधानसभेपर्यंत टिकणार आहे. लोकसभेचं इलेक्शन लगेच चालू होणार आहे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल. तर सध्या मुलं दुअवस्थेमध्ये आहेत आणि याची एक न्यूज आलेली आहे. तर ते न्यूज बघा आणि तुम्हीच ठरवा की नेमकं फॉर्म कुठल्या कॅटेगरीमधनं तुम्हाला भरायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा तो व्हिडिओ. आणि मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार आहे, कारण कोणतीही भरती किंवा दाखले हे कोर्टाच्या निर्णयाशिवाय नको. दाखले देताना कोर्टाचा निर्णय अंतिम असेल असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. सदावर्तेंच्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे. तोपर्यंत हायकोर्टाचे हे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक असतील. या कायद्याला सुद्धा आज आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत. आजचे अर्ज म्हणजे सोमवारपर्यंत सुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. म्हणजे आज 2 दिलासे मिळालेले आहेत आणि खरोखरच आनंदी आहोत की येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली. हाय ऑन बोर्ड ठेवलेलं आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत की राजकीय हवसापोटी आणलेला कायदा टिकणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. अपोजिट साइडने नोकर भरतीसाठी आणि आरक्षणासाठी स्टे मागितला. कोर्टाने स्पष्ट स्टे द्यायला नकार दिलेला आहे. हे मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विजय आहे. लक्षात घ्या की जे आता जी मेगा भरती चालू आहे आणि त्या मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला जे प्रतिनिधित्व मिळणार आहे ते प्रतिनिधित्व आता मिळणार जवळपास जर बघायला गेलं तर 40,000 मेगा भरती आहे. पोलीस 17,000 आणि बाकीचे घेतलं तर 40,000. त्यामध्ये 10% जे मराठ्यांना जे आता नवीन एस-सी-बी-सी आरक्षण आहे त्या आरक्षणाला स्टे द्यायला कोर्टाने नकार दिलेला